रामू, त्या बॅग जरा डिक्की मध्ये नीट ठेव बरं. चला बरं, चला उशीर होतोय. हा चला, आणि चला. सुनील, हे बघ, मला वाटतं 2-3 तासात आम्ही पोहोचू तुळजापूरला. असं? देवीचं दर्शन, महापूजा, रेणूचा नवस आटोपल्यावर मला वाटतं संध्याकाळ होईल होय बहुतेक. बाबा. तर आम्ही मग नंतर रात्रीच निघू परतीच्या प्रवासाला. रात्री? हो. अहो बाबा, रात्री का प्रवास करता तुम्ही? का बरं? रात्रीचा प्रवास धोकादायक आहे बाबा. आईला देखील रात्रीचा प्रवास सहन होत नाही. हो, पण बरोबर आहे. बाबा, तुम्ही असं करा, हा. तुम्ही आणि आई रात्री तिथे विश्रांती करा आणि सकाळी निघा ना निवांत अगदी. तू म्हणतो तेही बरोबर आहे हा, म्हणा. बाबा. तसंच करूया. सुनील, अरे किती काळजी करशील. होय आई. वीणा, घर नीट सांभाळ. हाँ अरे आई, अच्छा। आप बिल्कुल परेशान मत होइए, हम लोग हैं ना. हाँ, आप लोग जाइए. आई, तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी मात्र करा व्यवस्थित अगदी. आणि रेणू, तू अजिबात सतवायचं नाही हा आई बाबांना. अजिबात सतवायचं नाही, त्यांच्यावर लक्ष ठेव. कशाला त्यांना त्रास देऊ? तुला माहितीये, आम्ही तिथे गेल्यावर खूप मज्जा करणार. सुनील, काय आई? अरे तुझ्या कामाचा व्याप आम्हाला ठाऊक आहे, होय आई. पण ती एकटीच घरी आहे. बरं. आम्ही येईपर्यंत लवकर घरी येत जा. हं? तर मग आता निघायला हवं ना? हो हो, निघायचं ठीक का? आहे. पण काही म्हणा बाबा, कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाताना तुम्ही भलतेच उत्साहित असता. अतिउत्साह असतो तुम्हाला. अरे सुनील, आई तुळजाभवानी आपलं कुलदैवत आहे. होय अरे बाबा. हा बंगला, ही गाडी, अरे हे सगळं तिच्याच आशीर्वादाने बाबा. बरोबर आहे. अगदी खरं आहे. तुमच्यासारखी मुलं आणि हा सोन्यासारखा संसार, ही सगळी त्या कुलस्वामिनीचीच कृपा आहे. बरोबर येस आहे. येस, देअर यू आर. बरं चला निघूया आता. चला चला, तू चला, असं कर, चला. चला. तिकडनं बस हो, मी बघू. तिकडे रेणू मागे बस आणि कर मजा आता तू. हे बघ रेणू, आई बाबांना अजिबात सतवायचं नाही. अजिबात सतवू नको, त्यांच्यावर लक्ष ठेव. आलं लक्षात? आलं लक्षात दादा. पण मी कशाला आई बाबांना त्रास देऊ? मी तर तिथे खूप खूप मज्जा करणार आहे. बर बर बर, बस बस बस. बाय दादा. बाबा सांभाळून जाओ बाबा. हा, हा. आणि हे बघा, फोन नमस्कार. करत राहा बाबा. फोन तू करत पण राहा. फोन कर आणि हा, हा, घराकडे बाबा. लक्ष हा. दे. रामू तू पण लक्ष दे बरं. बरं. चल हा, निघतो आम्ही. बाय बाय बाबा. चला. बाय बाय. बघा ना, गाडी पण रस्त्यात खराब झाली हो ना गं. आणि त्या डेव्हिड गॅरेजवाल्याने स्त्री गाडी दिली. जरा सांभाळूनच चालवा हो. बाबा, हे काय झालं तुम्हाला बाबा? काय झालं बाबा? मात्र बेटा, ठीक आहे आता. ओके, तब्येत बरी आहे. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, माझी आई कशी आहे हो? कशी आहे माझी आई? डोक्याला मार बराच लागलाय, पण त्या कोमात गेल्या आहे. काय? आई कोमात गेली? डॉक्टर, आई बरी तर होईल ना? आमचे प्रयत्न चालू आहे. त्यांच्या इलाज मध्ये काहीच कमतरता राहणार नाही. सुनील. हा बाबा. बाबा. सुनील. बाबा. बाबा शांत रहा बाबा.
बाबा असं धीर सोडू नका बाबा. प्लीज शांत राहा बाबा. तुझी आई कुठे सुनील? तिला तिला बरं आहे ना? तिला बरं आहे ना? आई बरी आहे बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, आई बरी आहे. सुनील, खोटं बोलतोयस तू. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोयस तू, पण तुझे डबडबलेले डोळे सत्य सांगितल्या वाचून राहत नाही. पण समजलंय सुनील, काय बाबा? मला समजलंय. माझी पार्वती आता मला दिसणार नाही. पार्वती, पार्वती, मला एकट्याला सोडून निघून गेलीस तू. बाबा बाबा जीवनभर मला साथ देण्याचं वचन दिलं होतंस ना. बाबा प्लीज. का मला सोडून गेलीस? का मला सोडून गेलीस? तुला ठाऊक आहे ना, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. मी येतोय तुझ्या सोबतीला. मी येतोय तुझ्या सोबतीला. पार्वती, पार्वती. माझा अनिल भेटला असता तर बरं झालं असतं रे. रेणू, रेणू. बाई, सुनील, बाबा बरे व्हाल तुम्ही. शांत दोन्ही बाबा, शांत. लेकरांना सांभाळ रे. पुढच्या पोराप्रमाणे सांभाळ यांना. सुनील, माझ्या पोरीला बाबा, सांभाळ. बाबा. दोन्ही लेकरांना तुमच्या स्वाधीन करून जातोय. बाबा, सुनील, बाबा, तुम्ही लवकर बरे व्हाल बाबा. सुनील, बाबा. नीट हा. सांभाळ हा, हा. याला. हा. वीणा. सुनील, सुनबाई, बाबा. मला मरणाचे काही दुःख नाही. बाबा असं निर्वाणीचं बोलू नका बाबा. बाबा मी एवढी मोठी जबाबदारी नाही सांभाळू शकत. तुम्ही असं निर्वाणीचं बोलू नका बाबा. बाबा माझी एकच इच्छा अपूर्ण राहिली. तुझ्या आईची आणि माझी बाबा. इच्छा होती हा. आमच्या रेणूचा नवस फेडायचा. तेवढं बाबा. करा बाबा. तुम्ही, तेवढं करा. अरे, माझ्या बाबा. रेणूचा बाबा. नवस हा, हा. फेडला तर हा, तुझ्या बाबा. आईच्या आणि माझ्या आत्म्याला शांती लाभेल. शांती लाभेल. बाबा तेवढा बाबा बाबा उठा बाबा. बाबा बाबा बाबा. मला सोडून गेले सुनील. बाबा बाबा बाबा. सांभाळ स्वतःला. सांभाळ, तुम्ही सांभाळ. काय चर्चा करतात? हा? अरे दादा दादा, बिरबिर करणार पाखरू आधी एकटंच दिसते बघ. वा, या क्षणाची वाट पाहत होतो. बऱ्याच दिवसानंतर संधी चालून आली. चल रे चिरकुटा, दाखवतो तिला. दादा दादा, काली गुलचडी मैत्रिणी सोबत लई पंख उडवत होती. अरे उडू दे रे, आज याचे पंख छाटून टाकतो. दादा दादा, हिची चार तुरु तुरु उडते केस बुरु बुरु. जशी केवळच्या वनात नागिन सळसळली. दादा हिचे 12 वाजले की काय? सोडू नको आता हिला. 12 वाजले? अरे तिचे वाजले की 12. 12 वाजू का 13 वाजू आपल्याला काय घेणं नाही. सर्वांना माहित आहे, पिट्या दादाच्या हातात जर कोणी सापडलं त्याचं रक्त पेल्याशिवाय राहत नाही. आज बऱ्याच दिवसानंतर संधी चालून आली मासुळीचं रगत प्यायला. 1 2 3 स्टार्ट. हे गुलछड़ी तू कहाँ चली, तेरे पीछे पीछे मेरी सारी रुमाल गया पड़ी रे. गुलछड़ी. गुंडे गुंडे. चला रे. हा पण आला मवाली गुंड.
SP रवी शिर्के. चल टपुरी कुठले? माफ करा साहेब, आमची चूक झाली साहेब, माफ करा साहेब, चाल. साहेब माफ करा साहेब. चला चला, सोलापूर आले हो, चला उतरा. अरे रवी, आज एकदम वेळेवर पोहोचलास, नाहीतर नेहमीच उशिरा. मलाच तुझी वाट बघायला लागायची. बर असू दे. कसं काय झाला प्रवास तुझा? एकदम फर्स्ट क्लास. एसटी जिंदाबाद आपली. अरे अनिल, आज कॉलेज कॅम्पस मध्ये कॉलेजच्या गुंडांना फार हात साफ केला मी. परत कॉलेजच्या भानगडीत पडलास काय? अरे नाही रे, तीच नेहमीप्रमाणे मुलींची छेडछाड. अरे हो, ती तुझी बहीणच होती. काय नाव काय तिचं? कोण, रेणू? हो, रेणुका. आणि ते गुंड कोण होते? अरे असू दे रे, मी आहे ना तिथे. तू काय काळजी करतो? तशी रेणुका पण फार हुशारच आहे. आणि हे बघ, हे घरी दादाला काही सांगू नकोस, नक्की. नाही तर दादा तिचं कॉलेज बंद करेल. नाही नाही, तसं नाही होणार. चल. खाना खाकर ही जाना, वो आते ही होंगे. अरे रवी, घे ना चहा, घे. घे ना. थँक्यू. घ्या वहिनी साहेब, चहा घ्या. थँक यू. वहिनी, चहा गरम आहे हा? वाहिनी, अगं तुला काय सांगायचं, आजकाल गुन्हेगारी इतकी वाढली आहे ना टपोरी मुलांची कॉलेज कॅम्पस मध्ये. छे, तू इथे कसा? टपोरी मवाली गुंड. अगं रेणुका, तुझा काहीतरी गैरसमज झालाय वाटतं. अगं हा माझा मित्र आहे, मिस्टर रवी शिर्के, SP. नमस्ते. आताच त्याची इकडे सोलापूरला बदली झाली. काय? हो. इन्स्पेक्टर रवी शिर्के? हम्म. आणि तुम्हाला कसं माहिती की मी अनिल दादाची बहीण आहे म्हणून? आणि मी तुमच्या गालात ऍक्च्युली मी अनिलच्या फॅमिली फोटो मध्ये तुला बघितलं होतं आणि मी. वहिनी, दादा आले वाटतं. गाडीचा आवाज येतोय. काय चाललंय? हा पण दादा, हा हा माझा मित्र मिस्टर रवी शिर्के, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. नाही, आजपासून सोलापूरला बदली झाली. तर शिर्के साहेब, कधी सोलापूरला रुजू होत आहात? दादा, शिर्के साहेब नका मला, प्लीज रवी म्हटलं तरी चालेल. ओके ओके, आजपासून मी तुम्हाला रवी या नावाने हाक मारीन. थँक्यू. तर रवी, आज इथे डिनर घेतल्याशिवाय जायचं नाही. हा नको दादा, पुन्हा कधीतरी. नाही, आज इथे डिनर घ्यायचंच आहे. अहो, मी एका मोठ्या कामासाठी आलो होतो. तर प्लीज नंतर घेऊया. डिनर तर आज तयार आहे. अरे रवी, थांबून जा आज. ए वीणा, लीजिए. हे बघ रवी, आज तर मी तुला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. तुला जेवूनच जावं लागेल. हाँ, खाना खाकर ही जाना. ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करताय तर जेवूया. दॅट्स अ कॉल, गुड बॉय. हाँ. चल. हो पुढे.